हाय नमस्कार सर्वांना. तर माझ्या एजी मेकर यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मस्तपैकी इथे हैदराबादमध्ये मस्त जोराचा पाऊस चालू आहे आणि आता आम्ही चालू आहे साऊथ इंडियन जेवायला. म्हणजे साऊथ इंडियन जे डिश असतात केरला फूड, म्हणजे केरलाचं इथे एक रेस्टॉरंट आहे. तर तिथे आता आम्ही जाणार आहोत जेवायला. तिथे असं मी ऐकलं आहे की तिथे केळाच्या पानावरती जेवण सर्व केलं जातं. आपण केळाच्या पानावरती जेवायचं असतं. मस्त बघू आता तिथे आपल्याला केरला सूट काय काय मिळतं, म्हणजे केरलाचं जे काय जेवण आहे ते काय काय मिळतं हे तुम्हाला आता मी एक्सप्लोर करणार आहे. पाऊस तर मस्तपैकी जोरात चालू आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळं पाणी भरलेलं आहे. आपण आता ओला बुक केली, आता आपली ओला येत आहे. आणि ओला तर पकडली होती, पण ओलामध्ये बसून बसून वैतागलो होतो, कारण की इथे पाऊस एवढा जोराचा होता, जिकडे तिकडे ट्रॅफिक आणि पाणी भरलं होतं. आणि फायनली आम्ही एक कायल केरला रेस्टॉरंटला पोहोचलो होतो. बाहेरून तुम्ही बघू शकता की इथे कसं एकदम प्रॉपर ट्रेडिशनल सेटअप केलेलं आहे. पूर्ण केरलाची फिलिंग येईल अशा प्रकारे इथे पूर्ण सेटअप केलं होतं. तर आपण त्या रेस्टॉरंटमध्ये आता पोहोचलो आहोत. बघू आपल्या इथे काय मिळतं आहे. इथे सगळे साऊथ इंडियन ॲक्टर्स त्यांचे इथे फोटोज म्हणजे पेंटिंग करून ठेवलेले तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आतमध्ये एंटर केलं होतं आणि आतमध्ये असा काही सिटिंग एरिया एकदम प्रॉपर, म्हणजे फॅमिलीसाठी एकदम प्रॉपर अशी सिटिंग एरिया इथं सेटअप करून ठेवला होता. तर आता मी ज्या हॉटेलमध्ये आलो आहे तर तिथे कसं पूर्ण केरला फूड मिळतं आणि केरला पद्धतीने तिथे जेवावं लागतं. आणि त्यांची जी वाढण्याची पद्धत आहे तर इथे प्लेट वगैरे आता देत नाही, तर इथे ना असं केळाचं पान असतं. तसं केळाच्या पानावरती त्यांचं जसं आपल्या इथे राईस प्लेट असतं त्या प्रकारे इथे पूर्ण फूड आहे. बघू आता ह्याच्यामध्ये ते लोक आपल्याला काय काय सर्व करणार आहेत. आणि असं म्हटलं जातं इथे राईस वगैरे आणि जी करी असते ती अनलिमिटेड असते. तर आता ह्या केळाच्या पानावरती काय काय आपल्याला सर्व करणार हे तुम्हाला तिथे एक्सप्लोर करणार. आपण याला बोलू केळ्याचं भजी. आम्ही असं ऑर्डर केलं आहे. पण मल्याळम जी भाषा आहे केरला भाषेमध्ये तर याच्यामध्ये पळमपुरी असं बोललं जातं. पळम म्हणजे केळ आणि भजी म्हणजे पुरी. तर हे असं काय कॉम्बिनेशन यांच्या भाषेमध्ये आहे आणि कसं स्वीट असतं काय बघू आपण खाऊ. तर गोड आहे, टेस्टी आहे. तर फायनली आपलं जे केरला फूड आहे ते इथे त्याने आपल्याला सर्व केलेलं आहे. तर ही जे आहे हे जे रूट असतं आपलं बीटचं एक छोटंसं भाजी तयार करून त्याने दिलेली आहे. ही कम्प्लीट तोडलेलीची भाजी आहे आणि ही कोबी आहे. आणि हा जो राईस असतो उकडीचा भात तो आहे. तर ह्याच्यावरती सांबार टाकलेलं आहे. आणि हे काय ह्याला पुळशेरी असं काय म्हणतात केरला या भाजीमध्ये. आणि हे आहे खीर, इथे खीर पण आहे. आणि हे असं तर साऊथ इंडियनचं इथे जे जेवण आहे केळाच्या पाण्यावरती सर्व केलं जातं. तर आता ह्याची मी टेस्ट घेतो आहे आणि तुम्हालाही सांगतो की कशी ह्याची टेस्ट आहे. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो हॉटेलच्या बाहेर. तर आता आम्ही चाललो शॉपिंगला. माधुरीला साडी घ्यायची. तर आपली गाडी आली आता. तर इथे ना एक असं गार्डन होतं, तुम्ही बघू शकता, तुम्हाला चित्रांनाच कळत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसांसाठी गार्डन असतात. तर इथे ना हैदराबादमध्ये तर इथे ना मेन कुत्र्यांसाठी म्हणजे डॉगसाठी स्पेशल गार्डन होतं, फक्त कुत्र्यांसाठी. बघू शकता इथं सगळे चित्र आहे जी सगळी कुत्र्यांचे स्पेशल फक्त कुत्र्यांसाठी गार्डन होतं. म्हणजे एक युनिक असं गार्डन मला इथे बघायला मिळालं. बघू शकता तुम्ही सगळे कुत्र्यांची इथे चित्र आहेत. आणि हा जो पूर्ण एरिया आहे बघू शकता की हायफा एरिया आहे. या एरियामध्येच हे गार्डन होतं. आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो RS ब्रदर्स, जिथे आम्ही आज साडीची शॉपिंग करणार होतो. तर बघू शकता अखंड मोठं असं हे शॉप आहे. हे 2 शॉप आहेत पण वेगवेगळे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर साडीचे शॉप खूप छोटे असतात, पण इथे भरमसाठ मोठं शॉप होतं. तुम्ही बघू शकता माधुरी, वहिनी आणि रुद्रा आणि कोको हे निघाले होते आतमध्ये शॉपिंगसाठी. आता आम्ही आतमध्ये एंटर केलेलं आहे. माधुरी बघते तिला कुठली साडी हवी आहे इथे, आणि इथे सेल सुद्धा चालू होता. वहिनी आणि कोको एका बाजूला
वेगवेगळ्या त्यांच्या त्या साड्या बघत होत्या आणि आतमध्ये शॉप आहे ना खूप मोठं होतं आणि खूप गर्दी होती इथे. सेल चालू असल्यामुळे ना खूप गर्दी होती आणि भरपूर अशा व्हरायटीच्या इथे साड्या होत्या. भलं मोठं शॉप होतं आतमधून. बघू शकता मी तुम्हाला पूर्ण शॉप दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आतमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या मध्ये साड्या होत्या. बघू शकता इथं कितीतरी साड्या, अशा भल्या मोठ्या साड्या. आणि हे ना कमसे कम 3 फ्लोअरचं दुकान होतं. मोजून 3 फ्लोअरचं हे पूर्ण मोठं शॉप होतं. बघू शकता किती साड्या तिथं आणि त्यांचे तिथे कामगारही तेवढे होते. आणि मला ते एक युनिक गोष्ट बघायला भेटली. बघू शकता तुम्ही, पट्टू सारीज केजी, म्हणजे इथे किलोवरती साड्या मिळतात. किलोवरती साड्या. आणि इथे कोको आणि रुद्रा दोघांची मस्ती चालू होती. आणि फायनली माधुरीला साडी आवडली, ती तिने परचेस केली, बिलिंग केली आणि आता आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर फायनली आमची आता शॉपिंग पण आमची कंप्लीट झालेली आहे. माधुरीला साडी पण घेतलेली आहे. तर आजचा जो आपला ब्लॉग होता तो आज इकडेच संपला. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, ब्लॉग बघून प्लीज माझ्या ब्लॉगला कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. आजच्यासाठी बाय बाय.